दुधाला नेहमीच आपल्या आहारातील एक आवश्यक भाग मानलं गेलंय. अगदी लहान मुलांपासून सगळ्याच वयोगटापर्यंत दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून दुधामध्ये A1 आणि A2 याबाबत एक वाद सुरू आहे. आता काही जण A2 दुधाला आरोग्यदायी मानतात, पण काही जण असं म्हणतात की हा एक वेगळाच ट्रेंड आहे. आता हे ऐकल्यानंतर तुमच्याही डोक्यामध्ये एक घंटी वाजली असेल की अरे, आपण तर आतापर्यंत फक्त दूधच पितोय, पण A1 आणि A2 म्हणजे नेमकं काय? या दोन्ही दुधामध्ये नक्की काय फरक असतो? याच्यातलं अंतर काय आहे? या दोन दुधांमध्ये कोणतं दूध पचवायला जास्ती सोपं आहे आणि कोणी हे दूध प्यावं, असेही प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. तर कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की A1 आणि A2 या दुधामधला नक्की फरक काय आहे. A1 आणि A2 दुधामधील फरक त्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रथिनामध्ये आहे. दुधामध्ये बेटा केसिन नावाचं प्रथिन असतं, जे वेगवेगळ्या स्वरूपात आढळतं. A1 दुधामध्ये A1 बीटा केसिन प्रथिन असतं आणि A2 दुधामध्ये A2 बीटा केसिन प्रथिन असतं. हा फरक गायीच्या जातीमुळे असतो. होल्स्टीन आणि जर्सी यासारख्या परदेशी जातीच्या गायी सामान्यतः A1 दूध देतात. गीर, साहिवाल आणि रेड सिंधी यासारख्या भारतीय देशी गायी बहुतेक वेळेला A2 दूध देतात. A1 आणि A2 हे दूध खरं तर दिसायला सेमच असतं, पण ह्याचा शरीरावर कोणता परिणाम होतो हे देखील महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे पचनातील फरक. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की A2 दूध प्याल्यानंतर काही लोकांना पोट फुगणं, गॅस किंवा जडपणा जाणवू शकतो. अनेक लोक A2 दूध हलकं आणि अगदी सहज पचणारं आहे असं मानतात. याशिवाय A2 दूध थोडं अधिक मलईदार आणि घट्ट असल्याचं मानलं जातं, पण याच्या चवींमध्ये अजिबात फरक नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे A2 दूध हे सामान्य दुधापेक्षा महाग असतं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे A1 की A2 या दोन दुधांपैकी कोणतं दूध जास्त पौष्टिक आहे. पोषणाच्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या दुधात कॅल्शियम, प्रथिनं, विटामिन B12 आणि पोटॅशियम यासारखी आवश्यक पोषक तत्व असतात. पण एखाद्याला सामान्य दूध प्याल्यानंतर पोटाचा त्रास जर होत असेल तर A2 दूध वापरून पाहू शकतात. पण याचा अर्थ A1 दूध हानिकारक आहे असं अजिबात नाही. आता A2 दुधाबाबत अनेक दावे करण्यात आलेत, पण याचा अर्थ असा नाही की A1 दूध हे खराब आहे. केवळ ट्रेंड आहे म्हणून A2 दूध वापरायचंय असं अजिबातच नाहीये. दूध पिताना काय लक्षात ठेवायला हवं, तर जे दूध तुम्ही पिताय ते शुद्ध, ताजं आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित पचन देणारं हवं.